खडकवासला धरणामधून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करून 15,000 क्युसेक करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुण्यातील पाणी ओसरण्यास आता सुरुवात झालेली आहे। मात्र पावसाचा जोर पाहता पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे। दरम्यान सखल भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन देखील प्रशासनाने केलेलं आहे। दरम्यान सिंहगड रोड परिसरामध्ये अडकलेल्या नागरिकांना पालिकेकडून दूध आणि बिस्किटांचं वाटप केलं जात आहे। आढावा घेतलाय मंदार गोंजारी यांनी। तर खडकवासला धरणामधून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करून 15,000 क्युसेक करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुण्यातील पाणी ओसरण्यास सध्या सुरुवात झालेली आहे। मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र हा विसर्ग वाढवला जाऊ शकतो आणि पुन्हा एकदा अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे सखल भागामध्ये जे नागरिक सध्या पुण्यामध्ये राहत आहेत त्यांनी स्थलांतरित व्हावं असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।